लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या 13 जानेवारीच्या भागात नंदिनी विचारात पडते की साखरपुड्याच्या शॉपिंगला जातो आहोत ही गोष्ट पार्थला सांगावी की नको, आणि ती ठरवते की पार्थला सांगायचंच. परंतु आता पुन्हा विचारात पडते की फोन करून सांगू की मेसेजवरतीच बोलू. आणि नंदिनी पार्थला मेसेज करते की आम्ही साखरपुड्याच्या शॉपिंगसाठी जाणार आहोत, आणि पार्थचा रिप्लाय नक्की काय येतोय त्याची ती वाट पाहत असते. ज्यावेळेस पार्थ नंदिनीचा मेसेज वाचतो त्यावेळेस तो खूप खुश होतो आणि लगेच नंदिनीला रिप्लाय द्यायला जातो की हो, मला नक्की आवडेल तुमच्यासोबत यायला. नंतर पार्थ स्वतःच थांबतो आणि विचार करतो की नाही, मी यांना डिनरसाठी इन्व्हाइट केलं तर मला सरळ नकार दिला, मग मी का जाऊ यांच्यासोबत. नंदिनी तिथे विचार करते की अरे, आत्ता तर टाईप करतात असं येत होतं. आणि त्यानंतर नंदिनीच्या डोक्यात प्रकाश पडतो. म्हणते की अच्छा, म्हणजे मी त्यांच्यासोबत डिनरसाठी गेले नाही म्हणून साहेब रागावलेत वाटतं. आता रुसवा काढण्यासाठी नक्की काय करावं लागेल याचा नंदिनी विचार करते. इकडे श्रेया पिहू नाश्त्यासाठी बसलेले असतात तेव्हा पिहू रडत असते. श्रेया तिच्यावरती ओरडते की प्लीज बाई, रडू नकोस. आता आणखीन जर रडत राहिलीस ना आणि तोंड पाडून बसलीस ना, आईकडून अजून ओरडा खाशीला. त्यावरती पिहू म्हणते की मग काय करू ताई, मी काय आता खोटं खोटं हसायचं आहे का सर्वांसमोर. इतक्याच रम्या त्या दोघांसाठी नाश्ता घेऊन येते आणि त्यांच्या प्लेटमध्ये ती पोहे वाढते देखील. परंतु रम्याला पाहताच पिहूला आणखीनच गिल्टी फील होत असतं. तर श्रेया तिथे रम्याला नाश्ता करण्यासाठी आग्रह धरते. रम्या नकार देते. इतक्यातच जीवाई आलेला असतो. जीवा येता क्षणी रम्या त्याला देखील नाश्ता वाढते. ज्यावेळी जीवाचे लक्ष पिहूकडे जातं तेव्हा ती त्याला रडताना दिसते. पिहूला तो विचारतो की क्या भाई लोग, नक्की काय झालंय, तुम्ही एवढे शांत कसे काय. नाही म्हणजे पिहूला तर इतकं शांत मी कधी बघितलंच नाही. तिथे जीवा मुद्दामच विचारतो की युनिट टेस्टमध्ये नक्कीच कमी मार्क पडले असतील म्हणूनच तर चेहरा पाडून बसले आहेस ना तू. त्यावरती पिहू घाबरतच जीवाकडे एकटक पाहते. आता जीवाला कळत नसतं की नक्की घरात घडलंय काय, एवढा तिघी शांत शांत कशा आहेत. तर पिहू आता मोकळ्या मनाने जीवाला सर्व काही सांगून टाकणार. इतक्यातच जीवाला फोन येतो. जीवा तिथे म्हणतो की सॉरी, परंतु खूप महत्त्वाचा कॉल आहे, मला रिसीव तर करावाच लागेल ना. आणि तो फोन उचलण्यासाठी बाजूला जातो. रम्या तेथून जात असताना पिहूला आणखीनच वाईट वाटत असतं, खूप गिल्टी फील होत असतं. जाऊन पिहू रम्याची माफी मागते. रम्या तिच्यावरती खूप चिडलेली असते. ती तिला म्हणते की का वागलीस असं वागताना जराही विचार केला नाही. त्यावरती रडतच पिहू तिची माफी मागते आणि ती म्हणते की हे सगळं मी गंमत म्हणून केलं ग रम्याताई, परंतु त्या दिवशी तू माझ्यावरती ओरडली होतीस ना. तर पिहू तिथे रम्याची खूप मनापासून अगदी रडत माफी मागत असते, परंतु रम्या तिला इग्नोर करते. तर इकडे जीवा ज्यावेळी फोन रिसीव करतो तेव्हा तो म्हणतो की हाय स्वीटहार्ट, बोल ना. त्यावरती काव्या म्हणते की गप्प बस रे, हे बघ मी यासाठी फोन केला होता की आजचं भेटणं आपल्याला कॅन्सल करावं लागेल. त्यावरती जीवा म्हणतो की काय, एक एक मिनिट, परंतु आज आपण का भेटणार नाही आहोत. त्यावरती काव्या म्हणते की जीवा, आम्ही शॉपिंगला जातो आहोत. तर जीवा विचारतो की शॉपिंगला जायची काय गरज आहे. त्यावरती काव्या त्याला आठवण करून देते की परवापर्यंत साखरपुडा आला आहे, त्याची शॉपिंग करायला नको आहे का. त्यावरती जीवा काव्याला विचारतो, तू शॉपिंगसाठी मला इग्नोर करणार आहेस. तेव्हा काव्या म्हणते की एक दिवस नाही भेटलो तर जीव जाणार नाही आहे आपला. तेव्हा जीवा उत्तर देतो की माझा नक्कीच जाईल, तसंही माझं प्रेम तुझ्यावरती जास्त आहे. त्यावरती काव्या म्हणते की उतूच चाललंय जरा जास्तच. तेव्हा जीवा म्हणतो की एक मिनिट, मी ना आज तुझ्या बाबांना येऊन भेटतो आणि आपल्या लव्ह स्टोरीबद्दल ना सगळं कसं सांगूनच टाकतो, त्यामुळे असं लपून छपून भेटत बसायची गरज तरी पडणार नाही. त्यावरती काव्या मुद्दाम जीवाला टोमणे मारते की बस बस, उगाच आता जास्तीची नाटकं करू नकोस. साधे एक कॉन्ट्रॅक्ट देखील तू मिळवू शकलेला नाही आहेस आणि माझ्या बाबांना भेटायला येतोयस. आणि माझ्या बाबांनी विचारलं की मुलगा नक्की काय करतो, तर मुलगा काय करतो तर साईडवरचे दगड कमवतो आणि साईड बिझनेस सांभाळून दादा जो पॉकेट मनी देतो ना त्या पॉकेट मनीवरती ऐश करतो, हो ना. त्यावरती जीवा चिडतो. खरं तर काव्याने मुद्दामच असं टोमणे मारून जीवाला वटणीवर आणण्याचा प्रयत्न केलेला असतो.
तर जेव्हा काव्याला समजावतो की अगं परंतु बिझनेस तर घरचाच आहे ना आणि होईल स्टेबल सगळं, त्यावरती काव्या म्हणते की नाही जीवा, आपण दोघांनी पहिल्या भेटीतच काय ठरवलं होतं की आपण दोघांनी स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आणि स्वतःच्या पायावरती उभं राहून स्टेबल व्हायचं आणि मग आपल्या लव्ह स्टोरीबद्दल आपल्या घरच्यांना सांगायचं. त्यावरती जीवा म्हणतो की तू अजूनही एक गोष्ट विसरतेस. आपण दोघांनी त्या दिवशी हे देखील ठरवलं होतं की आपण दिवसातून एकदा ओझरतं का असेना परंतु भेटायचं म्हणजे भेटायचंच. त्यावरती काव्या सरळ म्हणते की ठीक आहे, आपला तयार केलेला नियम मी स्वतःच मोडते बस. त्यावरती जीवा चिडतो आणि मुद्दामच काव्याने असे टोमणे मारून जीवाला चिरडीलाच आणलेलं असतं. तर जीवा म्हणतो की ठीक आहे, आज मी ना फायनली तुझ्या बाबांना भेटतो आणि तुझ्या बाबांची भेट घेऊन ना आपल्या लग्नाचं ठरवतोच. त्यावरती काव्या मुद्दामच त्याला म्हणते की जीवा, तुझ्यात ना बिलकुल बी दम नाही आहे रे. तेव्हा जीवा म्हणतो की अच्छा, तू मुद्दाम चिडवतेस ना मला. काव्या म्हणते की हो. त्यावरती जीवा म्हणतो की तू बघच, मी आज येऊन तुझ्या बाबांची भेट घेतोच. जीवा तिथे म्हणतो की जर मी तुझ्या बाबांशी भेटलो, त्यांना भेटून बोलून दाखवलं तर. त्यावरती काव्या त्याला पुन्हा चिडवते, टोमणे मारते की जीवा बिलकुल बी तुझ्यात दम नाही आहे रे, तुझ्याकडून हे सगळं काही होणार नाही आहे आणि चल मी ठेवते फोन आता. तसंही कोणी बोलणं ऐकलं तर उगाचच संशय घेतील. आणि ती जीवाचं पुढचं बोलणं ऐकून न घेता फोनच ठेवून घेते. त्यावरती जीवा वैतागतो आणि म्हणतो की अरे बापरे, ही मुलगी तर हलक्यात घेते मला. आणि जीवाची खरी हिंमत काय आहे ते दाखवण्यासाठी जीवा खरोखरच काव्याच्या आईबाबांची भेट घेणारच असतो. आता जीवाने काव्याला जे बोलून दाखवलेलं असतं ते खरंच करून दाखवलेलं असतं. कारण शॉपिंगला गेल्यानंतर जीवाने तिथे काव्याच्या आईबाबांची भेट घेतलेली असते, सोबतच त्यांचे आशीर्वाद घेतलेले असतात. आरुषी नंदिनीची भेटही घेतो आणि मुद्दाम तो काव्याला सर्वांच्या समोर हाय असं बोलतो. तर शारदा जीवाला विचारते की तू इथे नक्की कसा. त्यावरती जीवा उत्तर देतो की या कला मंदिरचे जे ओनर आहेत ना, त्यांचा मुलगा माझा जिगरी दोस्त आहे आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका, भरपूर शॉपिंग करा, मी त्यावरती तुम्हाला खूप डिस्काउंट देईल, तुम्ही जास्त विचार करू नका. त्यावरती काव्या मुद्दामच म्हणते की आई बाबा, डिस्काउंट मिळवण्यासाठी आधी शॉपिंग तरी करावं लागेल ना, चला आपण शॉपिंग करूयात. तर सर्वच जण मिळून आता काव्याचा ऐकून शॉपिंग करत असतात आणि जीवा अगदी त्यांच्या सोबतच असतो. परंतु काव्या चांगलीच तोंडघशी पडलेली असते, कारण जीवाने तिला ते चॅलेंज पूर्ण करून दाखवलेलं असतं. तर इकडे पार्थ साईटवरती काम पाहत असतो. इतक्यातच शनाया येऊन त्याची भेट घेते आणि शनायाला अचानक असं आलेलं पाहता पार्थ जरा सरप्राईजच होतो. तर पार्थ शनायाला विचारतो की तुम्ही अचानकपणे इकडे कशा. त्यावरती शनाया म्हणते की अहो जाऊ नाही. शनाया तिथे आता पार्थला आवडत नाही तरी देखील त्याचा गळेच पाडायला लागते आणि पार्थ तिला इग्नोर करण्यासाठी बहाणे शोधत असतो. पार्थ मुद्दामच तिला ऑफिसमध्ये जाऊन बसा म्हणतो. तो म्हणतो की तुमच्यासाठी काय ऑफर करू, म्हणजे टी कॉफी काही. त्यावरती शनाया मुद्दामच पार्थला म्हणते की टी कॉफी और मी असं विचारायचं असतं ना. पार्थ तिथे शनायाच्या समोर जरा अवघडल्यासारखाच झालेला असतो. शनाया मुद्दाम पार्थच्या अंगठीला येण्याचा प्रयत्न करत असते आणि पार्थ थोडासा घाबरलेला असतो. आता शनायाला तेथून कसं घालवून द्यावं ते त्याला कळत नसतं. इतक्यातच जीवाचा पार्थला कॉल येतो. तर जीवा पार्थला आनंदाची बातमी देतो की नंदिनी तिच्या फॅमिलीसोबत शॉपिंगला आली आहे, म्हणजे बाय चान्स भेटली मला ती इथे. त्यावरती पार्थ म्हणतो की साड्यांच्या शॉपिंगला येऊन मी काय करणार आहे. तर पार्थला जीवा सल्ला देतो की अरे दादा, असं काय करतोयस, इथे आपल्या बायकोला, होणाऱ्या बायकोला भेटण्यासाठी मुलं काही ना काही बहाणा करून येतात आणि तुला एवढा मोठा चान्स मिळतोय तर घे ना. जीवा ते पार्थला महत्त्वाचा सल्लाही देतो की हल्लीच्या मुलींना ना सरप्राईजेस खूप जास्त आवडतात. तो अचानकपणे आला तर नंदिनी खूप खुश होईल आणि जीवा त्या ठिकाणाचं लोकेशन देखील पाठवतो. आता पार्थ म्हणतो की कला मंदिर ठाणे, परंतु पार्थला जरा अवघडल्यासारखं झालेलं असतं. पार्थला अजूनही कळत नसतं की तो साड्यांच्या शॉपिंगला जाऊन करेल काय. पार्थ जीवाला म्हणतो की असं अचानक येऊन भेटणं जरा अवघडल्यासारखं, जरा ऑकवर्ड वाटतंय. त्यावरती जीवा मुद्दामच म्हणतो की कॉफीला जाताना तुला अवघडल्यासारखं वाटलं नव्हतं रे. त्यावरती पार्थ हसत असतो आणि जीवा त्याची मस्करी करत असतो, त्याला चिडवत असतो की का. परंतु हे सगळं ऐकताना खूप गोड वाटतंय, पोटात अगदी गुदगुले होत आहेत ना.
पार्थ खूप हसत असतो, परंतु शनाया रागाने अगदी पेटून उठलेली असते. खूप चिडचिड करत म्हणते की इथे मला वेटिंगला ठेवून हा पार्थ नंदिनीला भेटण्याची स्वप्न बघतोय. चिडलेली शनाया म्हणते की या सगळ्याची किंमत त्या नंदिनीला मोजावीच लागेल आणि नंदिनीवरती प्राणघातक हल्ला करायचं घाणेरडं कारस्थान तिच्या डोक्यात शिजत असतं. तर इकडे काव्याला त्याच शॉपिंग मॉलमध्ये थांबून जीवा सतत मेसेजेस करत असतो. काव्या जीवाच्या मेसेजेसला आता खूप वैतागते, कारण बाकीचे सर्वच जण नुसते काव्याकडे टकामक बघतच असतात. तर शारदा तिथे आता ते खटकल्यानंतर काव्याला विचारते की अगं काय ग, कोणाचे मेसेजेस येत आहेत एवढे? त्यावरती नंदिनी म्हणते की हो ना, किती मेसेजेस आहेत? तर काव्या म्हणते की क्लासमधून मेसेज आलाय ना, म्हणजे ट्युटोरियल आम्हाला तिथे जमा करायचं होतं, थांब मी बघून आले, असं म्हणत काव्या जीवाकडे जाते आणि जीवाला एक फटका देऊन त्याच्या हातून फोनच काढून घेते. जीवा काव्याच्या पाठीमागे धावतो माझा फोन दे म्हणून, आणि दोघेही अगदी दुकानात भान विसरून सैरावैरा पळतच सुटतात. तर काव्या जीवाचा फोन द्यायला काही तयार नसते. काव्या जोराची धावत जाऊन एका ठिकाणी लपते आणि नेमकी जीवाची धडक आरुषी सोबत होते. आता जीवा तिथे आरुषीला धडकल्यानंतर आरुषी चिडूनच इडियट म्हणते आणि जीवाला पाहता क्षणी ती त्याला विचारते की तू असं या ठिकाणी धावत का सुटलायस? तू नेहमी असाच असतो का? त्यावरती जीवा म्हणतो की म्हणजे? तर आरुषी मुद्दाम त्याला म्हणते की विवट. तर आरुषी जीवा या दोघांमध्ये कडाक्याचं भांडणच व्हायला सुरुवात होतं. आरुषी जीवाला टोमणा मारते की तू ना एक काम कर, सायकॅट्रिस्टकडे जा, तुझी ही जी सुपर हायपर ॲक्टिव्हिटी आहे ना ती जरा कमी होईल. त्यावरती जीवा शांत न बसता तिला सणसणीत उत्तर देतो की तू खरं तर सायकॅट्रिस्टकडे जाण्याची तुला गरज आहे. तुझ्या जिभेची जी ही ॲक्टिव्हिटी आहे ना ती जरा कमी होईल. तर तिथे दोघेही जोरजोराचे हसायला लागतात आणि एकमेकांना टाळी देतात. तर जीवा तिथे आरुषीला म्हणतो की जा बाळा, आईला शॉपिंग करण्यामध्ये ना मदतच कर. त्यावरती आरुषी म्हणते की खरं तर मी काव्याला शोधते. आता मांजरीसारखी हळूच काव्या तिथे हजर होते आणि काव्याच्या हातात जीवाचा मोबाईल असतोच. जीवाला तो मोबाईल हवा असतो. तर आरुषी तिथे काव्याला म्हणते की तुम्ही काय करताय मॅडम, आई केव्हाची वाट पाहते आहे, तिने साड्या काढून ठेवल्या आहेत, चॉईस करायच्या आहे ना. त्यावरती काव्या पुढे काही बोलणार तर आरुषी तिचं काही ऐकून न घेता तिला तशीच घेऊन जाते. आता जीवा वैतागतो, कारण जीवाचा मोबाईल काव्याकडे अडकलेला असतो. तर काव्या जाता जाता मुद्दाम जीवाला चिडवून जाते. इकडे सर्वच जण मोहिते फॅमिली मिळून साड्या सिलेक्ट करत असतात. आता खूप साऱ्या साड्या पाहिल्यानंतर नंदिनीला त्यातील एक साडी ही आवडतेच, परंतु नेमकी तीच साडी काव्याला देखील आवडलेली असते. नंदिनीच्या हातून ती साडी काढून घेत काव्या म्हणते की मला ही खूप आवडली आहे, मी ठेवून घेणार. त्यावरती नंदिनी मनाचा मोठेपणा दाखवत म्हणते की बरं ठीक आहे, ही साडी तू ठेवून घे, मी दुसरी बघते कोणती तरी. तर शारदाला ही गोष्ट खटकते आणि शारदा म्हणते की काव्या, लग्न तुझं आहे की नंदिनीचं आहे? ती साडी तिला आवडली होती ना, दे बरं. त्यावरती नंदिनी म्हणते की आई असू देत ग, तिला आवडले आहे ना, मी दुसरी कोणती तरी बघते ना. त्यावरती शारदा तिला समजावते की हे बघ नंदिनी, एवढा मनाचा मोठेपणा चांगुलपणा बरा नव्हे. एखाद्या वेळेस असं नको व्हायला की तुझ्या हक्काचंच तुझ्या हातून काढून घेतलं जाईल, तेही तुला गृहीत धरून. तर काव्या तिथे आता ती साडी परत करणार. नंदिनी तिला समजावते की गप्प बस, असू देत, आईकडे लक्ष देऊ नकोस. आणि नंदिनी पुन्हा साड्या चेक करत असते. इतक्यातच जीवा तिथे येतो आणि जीवा येऊन त्यांना विचारतो की अरे, म्हणजे झाली नाही का शॉपिंग अजून? साड्या वगैरे सिलेक्ट केलेत की नाहीत? आणि तो त्या सेल्समॅनला म्हणतो की नीट व्यवस्थित दाखवतोयस ना रे साड्या, नाही म्हणजे आमचे नातेवाईक आहेत, त्यांची नीट काळजी घ्या. त्यावरती काव्या मुद्दामच जीवाला टोमणा मारत म्हणते की तुम्ही इथेच असता का मुक्कामाला? त्यावरती नंदिनी शारदा काव्याकडे रागाने पाहत असतात. काव्या म्हणते की सतत आमच्याकडेच गिरट्या घालताय म्हणून म्हटलं. तर नंदिनी तिच्यावरती ओरडते आणि म्हणते की काव्या, ही बोलण्याची पद्धत आहे का? आणि नंदिनी काव्याच्या वतीने जीवाची माफी मागते. नंदिनी तिथे जीवाला म्हणते की हिच्या बोलण्याकडे ना जरा लक्ष देऊच नका तुम्ही, ही ना खरंच खूप जास्त मस्तीखोर आहे. त्यावरती जीवा चुकून बोलून जातो की म्हणूनच तर आवडते ती मला. त्यावरती सर्वजण धक्क्याने त्याच्याकडे पाहत असतात. आता जीवा थोडासा चाचपडतो, गडबडतो, कारण काव्य देखील खूप रागाने त्याच्याकडे पाहत असते. तर जीवा पटकन
भलताच विषय काढतो आणि वेळ निभावून नेतो. तो म्हणतो की नाही म्हणजे साडी ड्रेसपेक्षा साडी जास्त आवडते ना. माझ्या आईला एखादी साडी हवी असेल ना तर मी नेहमी इथेच येतो. तर सर्वच जण आता त्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतात. त्यानंतर नंदिनी म्हणते की आता आलाच आहात तर माझी एक मदत कराल का? त्यावरती जीवा विचारतो की मदत करतो ना, त्यात काय, नक्की काय करायचं आहे? त्यावरती नंदिनी त्याला विचारते की या रंगांपैकी पार्थचा आवडता रंग कोणता आहे? त्यावेळेस घरातील सर्वजण कौतुकाने नंदिनीकडे पाहत असतात. खरं तर नंदिनीला पार्थचा रुसवा काढायचा असतो. जीवा म्हणतो की सांगतो ना, त्यात काय एवढं? आणि जीवा सगळ्या साड्या चेक करतो आणि नेमकी काव्याच्या हातात असणारी साडी तो काढतो आणि म्हणतो की हा दादाचा खूप आवडता कलर आहे. आता काव्या चिडते आणि म्हणते की खरंच आवडता कलर आहे का, की मुद्दाम असं वागताय तुम्ही? त्यावरती शारदा धनंजय तिला समजावतात की मुद्दाम का कोण करेल? जीवा म्हणतो की हां, मुद्दाम का करेल मी? आरुषी तिथे जीवाला म्हणते की वाव, ताईला देखील नेमकी हीच साडी आवडली होती. पार्थ जिजूचा आवडता कलर आहे हे आत्ता ताईला कळलंय. परंतु तुम्हाला सांगू का की काव्याला देखील नेमकी तीच साडी आवडली होती. आता जीवाचा चांगलाच बँड वाजलेला असतो. ज्यावेळी जीवा काव्याकडे पाहतो तेव्हा काव्या अगदी डोळे वटारून त्याच्याकडे पाहत असते. जीवाची घाबरगुंडी उडते आणि ततपप करत जीवा धनंजयच्या बाजूला जाऊन थांबतो. तरी देखील काव्या त्याच्याकडे खूप रागाने पाहत असते. जीवा तिथेच उभं राहून कान पकडून काव्याची माफी मागतो आणि चिडलेली काव्या त्याला इग्नोरच करते. त्यानंतर नंदिनीला पार्थसाठी देखील काही शॉपिंग करायची असते, कारण तिला त्याचा रुसवा घालवायचा असतो. त्याच्या आवडीची वस्तू काहीतरी घेऊन गेली तर पार्थ नक्कीच खुश होईल असं नंदिनीला वाटतं. आता पार्थसाठी शर्ट सिलेक्ट करण्यासाठी ती आरूला सोबत घेऊन जाते. धनंजयला महत्त्वाचा कॉल येतो, तोही फोन रिसीव्ह करण्यासाठी जातो. आता जीवा काव्याच्या शेजारी येऊन बसणार. काव्या त्याच्याकडे पुन्हा रागाने पाहायला लागते. जीवा आहे त्याच ठिकाणी शुंभासारखा उभा राहतो. जीवाचा आत आज चांगलाच पोपट झालेला असतो. परंतु इकडे नक्की पार्थसाठी त्याच्या आवडीचं काहीतरी घेण्यासाठी जरी नंदिनी आरुषी आल्या असत्या तरी त्याच्या आवडीचं नक्की काय असेल इथे, त्याला काय आवडत असावं याचं बद्दल त्या दोघींना काहीच माहिती नसतं आणि दोघेही पूर्ण गोंधळलेले असतात की पार्थसाठी नक्की कोणत्या कलरचा शर्ट सिलेक्ट करावा. आरुषी आता तेथून बहाणा करून जाते. नंदिनी विचारात पडते की पार्थसाठी नक्की काय घ्यावं. तर इकडे काव्या आणि जीवाचं वेगळंच काहीतरी चालू असतं, कारण काव्या साड्या सिलेक्ट करत असते आणि त्यामध्ये जीवाची ती हेल्प घेते. आरशासमोर उभी राहून काव्या साडी आपल्या अंगावरती टाकून पाहते आणि जीवाला विचारत असते की नक्की कशी वाटते. आता 4-5 साड्या दाखवल्यानंतर जीवाला काही त्या आवडलेल्या नसतात, परंतु एक साडी जीवाला खूप जास्त आवडते आणि काव्याने तिथे आता विचार केलेला असतो की जीवाच्या आवडीचीच साडी घ्यायची. तोचपर्यंत इकडे शनाया नंदिनीच्या जीवावर उठलेली असते. ती नंदिनी गेलेल्या कला मंदिर शॉपिंग मॉलमध्येच त्याच ठिकाणी हजर होते. तर शनाया त्याच ठिकाणी बाहेर थांबून कधी एकदा नंदिनी येते त्याची वाट पाहत असते. इकडे नंदिनीने पार्थसाठी शर्ट सिलेक्ट केलेला असतो आणि त्याचे फोटोज काढून ती पार्थला पाठवते देखील. आता नंदिनीला वाटतं की याने तरी पार्थचा रुसवा जाईल. पार्थ खूप खुश तर होतो, परंतु पुन्हा विचार करतो की मी डिनरसाठी एवढं इन्व्हाइट केलं होतं तर मला रात्रीच्या वेळी जमणार नाही म्हणून सोबत यायला नकार दिला. आता मी का रिप्लाय द्यायचा असं म्हणत नाराज झालेला पार्थ पुन्हा नंदिनीच्या मेसेजेसकडे देखील इग्नोर करतो. आता नंदिनी विचारात पडते की यांना काय झालं, की काल मी डिनरसाठी नको म्हटले म्हणून बहुतेक नाराज असतील का? आता काही वेळानंतर सगळं शॉपिंग संपून ते मोहिते कुटुंब पूर्ण बाहेर आलेलं असतं आणि तिथे सर्वजण वळून पाहतात तर नंदिनी त्यांना कुठेही दिसत नाही. काही वेळानंतर नंदिनीही येते. त्यावरती धनंजय तिला विचारतो की अगं कुठे होतीस, किती उशीर लावलास? त्यावरती नंदिनी म्हणते की बाबा, अहो तुम्ही नेहमीच माझ्यासाठी खूप काही करत असताना मग मला खूप दिवस झाले मनापासून इच्छा होती तुमच्यासाठी काहीतरी घेण्याची. तेव्हा धनंजय म्हणतो की अगं आई वडिलांनी मुलांसाठी सगळं करायचं असतं ना. तेव्हा नंदिनी म्हणते की एक मिनिट हा बाबा, तुम्हाला जर मुलगा असताना तर असं तुम्ही बोललाच नसतात. त्यावरती धनंजय नंदिनीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो की खरंच खूप गोड मुलगी आहेस तू. तर शनाया खूप चिडलेली असते. आता नंदिनी इकडे कपडे चेक करते आणि ती म्हणते की अरे बापरे, आनंद निवासमधल्या साऱ्या माणसांसाठी मी ड्रेस घेतले होते, परंतु बहुतेक तिकडेच राहिले वाटतं, मी घेऊनच येते असं म्हणत नंदिनी पुन्हा
त्या शॉपिंग मॉलमध्ये चाललेली असते. इतक्यातच शनायाची तिच्यावरती खारीसारखी नजर असते. शनाया म्हणते की तू माझ्या आणि पारच्या नात्याच्या मध्ये येते आहेस ना नंदिनी. आता बघ तुला आमच्या दोघांच्या मधून काढण्यासाठी मी नक्की काय करते ते. नंदिनी आता रस्ता क्रॉस करत असताना तिचं लक्ष समोरच असतं आणि नेमकी शनाया तिच्यावरती गाडी घेऊन तिच्या अंगावरती गाडी घेऊन येणार. इतक्यातच जीवा बाहेर येतो आणि जीवा काव्याला हाय करत असताना त्याचं लक्ष एकदम नंदिनीकडे जातं आणि तेव्हा जीवाला मोठा धक्काच बसतो की एवढी वेगाने गाडी नंदिनीच्या अंगावरती धावत येत असते. तर आजचा हा भाग इथे संपतोय. पुढे आपण पाहणार आहोत वसुंधराचा घाणेरडा प्लॅन तयारच असतो की लग्नामध्ये ऐनवेळी पार्थ नंदिनीचं होणारं लग्न तोडून तिथे रम्यासोबत त्याचं लग्न नक्की कसं लावायचं. तर पार्थने डिनरसाठी इन्व्हाइट केल्याने नंदिनी तर आलेली असते आणि नंदिनीला आल्याचं पाहून पार्थ खूप खुश होतो. परंतु ट्विस्ट तर तेव्हा येतो ज्यावेळेस काव्य आरुषी तिच्यासोबत आलेले असतात आणि त्या दोघींना पाहता क्षणी पार्थला मोठा धक्काच बसतो. तर इकडे रम्या खूपच खुश असते आणि वसुंधराला ते विचारते की माझं आणि पार्थचं लग्न होणार, असं नक्की तू काय करणार आहेस. त्यावरती पेटून उठलेली वसुंधरा म्हणते की माझ्या मुलीच्या सुखाला सुरुंग लावणाऱ्या एकालाही मी सोडणार नाही. तेव्हा रम्याला आता मोठा धक्काच बसतो. आता वसुंधरा नक्की काय करेल आणि तिचा असा कोणता प्लॅन असेल. त्याचबरोबर जीवा नक्की नंदिनीला कसा वाचवेल ते पाहणं तितकंच मनोरंजक